6वा अध्याय शरीरामध्ये रासायनिक बदल घडवणार आहे. माझी भाषा कळते ना तुम्हाला? समाधी म्हणजे काय? आपल्या शरीरातलं जे रसायन आहे, जे रसायन दाढी आणतं, जे रसायन काळ्या दाढीला पांढरं करतं, जे रसायन तेज कमी करतं, तेज वाढवतं, त्या रसायनाचा अभ्यास करून त्याला अनुकूल बनवलेला योग म्हणतात. दृष्टी इथून तिथपर्यंत जाते, प्रयत्न करा, दृष्टी अजून वाढली पाहिजे, त्याला म्हणतात प्रॅक्टिस. त्याचंच नाव आहे योगा. आणि हा योग करत असताना आपल्या शरीरातले जे रासायनिक बदल आहे, केमिकल चेंजेस ज्याला म्हणतो आपण, हे बदल करण्याचं शिकणं म्हणजे योग आहे. सगळेच बदल आले. जो कशावर विचार करू शकत नाही तो बुद्धी विचार केली जाते, मनावर विचार केला जातो, शरीरावर विचार केला जातो. आणि ही जात शिल्लक आहे बरं का. अजून जे आपण औषधं खातो ना, ते औषधं म्हणजे रासायनिक बदल करणारी लोकच. म्हातारपण कसं थांबवता येईल? एखाद्याचा हार्ट रेट वाढलेला आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, मग ते औषध कसं वापरता येईल? ते औषध दिलं की त्याच्या रक्ताचा दाब कमी होतो. हे औषधाने होतं. पण हा जो योगी असतो तो अशा पद्धतीने श्वास घेतो, अशा पद्धतीने प्राणाचा व्यायाम करतो की जेणेकरून पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरेल शेवटच्या घटकापर्यंत आणि शरीर बदल होईल. मग त्याच्यामध्ये पुढं 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 तो योगा मनापर्यंत गेला पाहिजेत. चित्त जे चंचल आहे त्याच्यावर काल सांगितल्याप्रमाणे नियंत्रण आलं पाहिजेत. इथपर्यंत योग आहेत. आणि चित्त स्थिर झालं की अंतःकरणामध्ये स्थिर असणारा जो दिव्य परमात्मा आहे त्याचं प्रतिबिंब पडतं. त्याचा साक्षात्कार म्हणजे समाधी. हा मनुष्यापर्यंतचा विषय आहे. मग मनुष्यामध्ये जर रासायनिक बदल झालेत तर हे रासायनिक बदल किंवा गुणधर्म कशाला म्हणतात? हा 7वा अध्याय, प्रकृतीचा अध्याय आहे, 7वा अध्याय. मग किती प्रकारची प्रकृती, किती प्रकारची पंचमहाभूत आहेत, कोण कोण कशा कशा पद्धतीने कार्यरत करतं, आणि प्रकृतीनं निर्माण केलेले घटक समाप्त कसे होतात, हा 8वा अध्याय. अर्थ लक्षात आलं तुम्हाला? असेच 18 अध्यायापर्यंतच्या संगती आहेत. काय काय बदल होतात. अध्याय वाचत असताना तो सिद्धांत आपल्या मनात आलेला पाहिजे की हे बदल, आणि ह्याच्यासाठी हा अध्याय. कर्म म्हणजे काय? 3रा अध्याय. कर्म केलंच पाहिजेत. कर्माला कसल्याही पद्धतीनं पर्याय नाही. निष्काम कर्म केलं पाहिजेत, कारण कर्मातून ज्ञान मिळालं पाहिजेत. कर्म म्हणजे ढोर मेहनत आहे. शेती असते ना आपली, आपण पाळी टाकतो, नांगरटे करतो वगैरे वगैरे, ढोर मेहनत आहे. कोणतं बीज पेरायचं आणि त्याला फळ कसं आणायचं, त्याला किती पाणी द्यायला पाहिजे, हे ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाला प्रतिबंधक कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणून प्रकृती तयार कशी होते हा 7वा अध्याय आहे. मायेचा अध्याय, प्रकृतीचा अध्याय. आणि 8व्या अध्यायामध्ये प्रकृती समाप्त. आता मी काल सांगितलं तुम्हाला, हे समाप्त करत असताना अनेक प्रकारचे लोक आहेत. साधारण माणसं सरळ मरतात इच्छा नसताना. ज्ञानी माणसं भगवंताचं स्मरण करत शरीर सोडतात. अंतकालेच मामेव स्मरण, हे ज्ञानी लोकांचं मरण आहे. साधारण लोकांचं मरण तुम्हाला मी काल सांगितलं, उरी आदळली मरण. काही महिलेशिवाय त्यांना पर्याय नसतो. जे कर्मयोगी आहेत ते दोन्ही पद्धतीने कर्म करत असताना शरीराचा त्याग करतात. तस्मात सर्वेषु कालेषु मामनु स्मर युद्धचे. युद्ध कर आणि कर्म कर आणि मग शरीर सोड. योगी आहेत जो मी आता सांगितला तुम्हाला, त्या एवढा मोठा रासायनिक बदल करणारा सुद्धा त्याला शरीर सोडावंच लागतं. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव. भक्तीने युक्त होत साता योग बलेन चैव. मग तो काय करतो जेव्हा तो कंटाळतो? महाराज, कुठलाही माणूस कंटाळतो. हे तरुण मुलं असतात, त्यांना आकर्षण असतं जगण्याचं, त्यांना जगामध्ये नवीन नवीन
पहिल्यांदा सगळं भेटत जातं म्हणून त्यांना जरा विशेष वाटतं. एकदा का तुम्ही 60-70वी उलटली ना, तुम्हाला असं वाटतं जगलो का, हे मृगजळ आहेत. प्रवचन न ऐकता समजतं माणसाला. किती भगवान श्री ज्ञानोबरायांचं चरित्र बघा तुम्ही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, अनुभवामृत लिहिला, हरिपाठ लिहिला, 65 लिहिली. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी समाधी घ्यायला इच्छा व्यक्त केली, घेतली समाधी. जगण्यासारखं जगच नाही, हा विषय नीट समजून घ्या. जगण्यासारखंच जग नाही आहेत. कठोपनिषदामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने जीवनावर भाष्य केलेले आहेत. सस्यमिव, धान्य असतं ना आपलं, धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, काय जे असतं ते, तर त्याला खतं मिळतात. पेरले की मग त्याला युरिया मारतात, खतं मारतात, त्याला असं पाणी सोडतात, असं जबरदस्त वाढतं, ते हिरवगार होतं. कठोपनिषदकार सांगतात, युरिया मारून जर त्या झाडाची वाढ होत असेल, मोठं होत असेल, पिकायच्या टायमाला युरिया मारून बघा तुम्ही, काय होणार नाही. किती पाणी द्या तुम्ही, युरिया मारा. ज्या युरियाने ते मोठं झालं, तो युरिया किती जरी मारला आणि त्याचा कालावधी पूर्ण झाला, ज्वारीचा 3 महिन्यानंतर काढायला आली, काही मारा तुम्ही, आपोआप सुकणार ते. हे मनुष्याचं शरीर आहे. मग तुम्ही फवारणी करा, खत टाका, पाणी सोडा, तुमच्याकडे सगळं आहे, विहीर आहे, खत आहे, सगळे आहेत, पण ज्वारीचा टाइम संपला. ह्या ज्वारीचा टाइम संपला. मग ते करोडो रुपये बँकेमध्ये पडलेले आहेत, सत्ताधारी आहात, काही उपयोग नाहीत. सस्यमिवा जायते मर्त्या सस्यमिव पच्यते, समाप्त होतो मनुष्य. धान्याप्रमाणे जन्माला येतो आणि धान्याप्रमाणे समाप्त